अध्याय 3 सूत्र 10. काल 9 झालं होतं ना. 10 सूत्र 384 पॉईंट. तत्र जम्बूद्वीपे षड्भि कुलपर्वतैः विभक्तानि सप्तक्षेत्राणि कानि तानि इति यतः. जम्बूद्वीपाला वेळून जम्बूद्वीपामध्ये जे 6 कुलपर्वत म्हटलं त्याला. तर कुलपर्वतामुळे जे विभाजन झालं 6 पर्वतामुळे 7 क्षेत्रांची निर्मिती झाली. तर ते कोणते क्षेत्र आहे त्यासाठी आता पुढचं सूत्र सांगतात. भरत हैमवत क्षेत्राणी. भरत, हैमवत, हरी, विदेह, रम्य, हिरण्यवत आणि ऐरावत असे हे 7 क्षेत्र निर्माण झाले. इथे हा जो वर्षा शब्द आला तो पर्वतासाठी आहे. ऐरावत वर्षा क्षेत्रासाठी वर्ष दोन वेळा आलाय. वर्षा आणि क्षेत्राने दोन्ही शब्द आले. हे याचं अनेक वचन आणि मग हे क्षेत्र टीकेमध्ये आहे. नावच त्यांचे असे आहे. भरतवर्ष लक्षात घ्या. भरतवर्ष क्षेत्र भरतवर्ष क्षेत्र असं नाव आहे. खाली त्याच्यात आलेलं आहे क्षेत्र आहे. जसं क्षेत्र आणि समुद्र जम्बूद्वीपाला वेळून आहे की नाही. हे फक्त क्षेत्र आहे. ते आता हे नावं सांगितलं हे क्षेत्रांचे आणि ते विभाजन कशानं झालं तर पर्वत नाही. ते झालं म्हणजे हा वर्षा शब्द प्रत्येकाला लावायचा. वर्षा प्रत्येक क्षेत्राला वर्ष लावायचं. भरतादय हा संज्ञा अनादिकाल प्रवृत्ता अनिर्मिता. अनिमित्ता झालं ते अनिर्मिता पाहिजे. अनिमित्ताचा काही प्रश्न. अनिमित्तकच आहे खाली अर्थ. अनिमित्तक म्हणजे काही कोणाच्या निमित्ताने नाही, स्वाभाविक आहे असं. भरतादिक जे क्षेत्र आहे त्या संज्ञा त्या अनादिकालापासून आणि कोणाच्या निमित्तक आहे असं नाही. तत्र भरतवर्ष कोसन्निविष्टा. भरत क्षेत्र कुठे आहे आता सगळ्यांचं सांगणार. कोणाच्या पश्चिमेला, कोणाच्या उत्तरेला, कोणाच्या दक्षिणेला. पूर्व पश्चिम संज्ञा येणार ती अशी गोल आहे ना. त्याच्या असं पूर्ण जे आहे ते पूर्व पश्चिम सांगणार. आणि इकडे आणि तिकडे असं उत्तर आणि दक्षिण सांगणार. दक्षिण दिग्भागे हिमवतः आद्रिस्त्रयाणां समुद्राणां मध्ये आरोपित चापाकारो भरतवर्षः. आपल्याला माहिती आहे असा धनुष्याकार आहे ना. अर्धगोलाकार भरत आणि ऐरावताचे आकार गोलाच्या या टोकाला आणि त्या टोकाला आहे. तर ते असे मध्ये त्या गोलात जर रेष आखली तर कसं धनुष्याकार होतं ना तशा आकाराचा हा भरत क्षेत्र आहे म्हणतात. तो कुठे आहे दक्षिण दिग्भागे दक्षिणेला. हिमवत आद्रिस्त्रयाणाम 3 समुद्रांच्या मध्ये धनुष्याकार रूपाचा चाप ज्याला म्हणतो. धनुष म्हणतो बाणाला. हे ते एक बाण आणि ते ज्याला लावतो तो बाण त्याला ते चाप म्हणतात. तर म्हणून तो चापाकार. तर असा धनुष्याकार रूपाचा हे भरत क्षेत्र आहे. भरतवर्षा.
वाढवायचं बंदच आहे. बंद. नाही हा बंदच आहे. काय लागलं आहे मी एकदा लावून घ्यावं लागते ते बरोबर. हे बंद आहे का मग? हे बंदच आहे. कनेक्शन दिलेलं आहे. सुरू आहे. आला का आवाज पण वाढला का? यांचाही वाढवून द्या. पुढे विजयादेन गंगा सिंधुभ्यां च विभक्तः स षट्खंडः. त्याच्यामध्ये भारतवर्षाच्या मध्ये विजयार्ध पर्वत आला आणि त्याच्या मधातून गंगा सिंधू नद्या आल्या अशा, आणि म्हणून त्याचे 6 खंड झाले. षटखंड जिंकणे म्हणतो ना तसं. तर ते कसे झाले? ते एका भरत क्षेत्रामध्ये मध्ये काय गेला? विजयार्ध पर्वत, म्हणून पहिले त्याचे 2 भाग झाले आणि अशा 2 कडून 2 नद्या गेल्या तर आपोआपच त्याचे 3 दोन्ही 6 भाग झाले. तर म्हणतात अशा 6 खंड रूपाचा हा भरत क्षेत्र आहे. क्षुद्र हिमवंतम उत्तरेण दक्षिणेन महाहिमवंतम पूर्वापर समुद्रयोः मध्ये हैमवत वर्ष. आता हैमवत क्षेत्र कुठे आहे? तर क्षुद्र लावला आहे त्याला. क्षुद्र का बरं? क्षुद्रच म्हटलं आहे. क्षुद्र शब्द का बरं लावला याला? हे क्षुद्र हिमवंत क्षेत्र आहे ना, जमीन आहे ना, समुद्र नाही. आता हे हैमवतच्या उत्तरेला हिमवंतच्या उत्तरेला आणि महाहिमवंतच्या दक्षिणेला आणि पूर्वापर समुद्र हो. हे 2 जे सकाळ आता लवण समुद्र आहे ना त्याला वेळेला, म्हणून ते पूर्व पश्चिम त्याच्या अंताला काय आहे तर समुद्र आहे असं. तिथे कोणतं क्षेत्र आहे तर हैमवत वर्ष. हैमवत वर्ष नावाचं क्षेत्र आहे. आता पुढे काय होईल? जे आता उत्तरेला घेतलं आहे ते दक्षिणेला होईल पुढचं क्षेत्र. निषदस्य दक्षिणतः महाहिमवत उत्तरतः. वर महाहिमवंत घेतलं होतं ना, महाहिमवंतच्या दक्षिणेला घेतलं होतं. आता हे महाहिमवंतच्या उत्तरेला झालं. इकडे सांगायचे, जर इकडे सांगायचं असेल तर आपण उत्तर, त्याची दिशा बदलली तेवढं घ्यायचं. निषदस्य. आता निषद पर्वताच्या दक्षिणेला आणि महाहिमवंतच्या उत्तरेला पूर्वापर समुद्राला टेकलेला, दोन्हीकडच्या समुद्राला टेकलेले क्षेत्र ते. पूर्वापर समुद्रयोः अंतराले हरिवर्ष. अशा ह्या 4 दिशेचं सांगितलं आणि अशा ठिकाणी हे हरिवर्ष आहे. हरिवर्ष म्हणजे क्षेत्र. आता पुढे निषदस्य उत्तरात. आता निषदाचं काय झालं? उत्तर झालं. नीलतो दक्षिणतः पूर्वापर समुद्रयोः अंतरे विदेहस्य सन्निवेशो द्रष्टव्यः. निषदाच्या उत्तरेला निषद पर्वताच्या आणि नील पर्वताच्या दक्षिणेला पूर्वापर समुद्रांना टेकलेला असा विदेह क्षेत्र आहे. नीलतः उत्तरात. आता त्या विदेहाच्या उलटी बाजू झाली सुरू. विदेहामध्ये 3 क्षेत्र, विदेह क्षेत्रामध्ये 2 इकडे आणि भरत ऐरावत 2 टोकाला आणि मध्ये हिमवान महाहिमवान असे. नाही, हरी क्षेत्र, हैमवत हरी असे क्षेत्र आहे ते. नीलतः उत्तरात रुक्मिणं दक्षिणात. आता नील पर्वताच्या उत्तरेला रुक्मिणी पर्वताच्या दक्षिणेला पूर्वापर समुद्रयोः मध्ये रम्यक वर्ष. आणि दोन्हीकडून समुद्राला टेकलेला हा रम्यक वर्ष आहे. रुक्मिणः उत्तरात शिखरिणो दक्षिणात पूर्वापर समुद्रयोः मध्ये सन्निवेशः हैरण्यवत वर्ष. रुक्मिणी पर्वताच्या उत्तरेला शिखरिणो पर्वते आहे, त्याच्या दक्षिणेला आणि पूर्वापर समुद्राला टेकलेला असा हा हैरण्यवत क्षेत्र आहे.
शिखरिणः उत्तरतः त्रयाणां समुद्राणां मध्ये ऐरावतवर्षः आणि शिखरीच्या उत्तरेला, आता तिकडून पर्वत नाही आहे म्हणून दक्षिणेला आलं नाही है ना, जसा भरत आहे तसा शेवटी तिकडे ऐरावत आहे म्हणून तिकडून आता पर्वत आला नाही म्हणून शिखरिणीच्या फक्त उत्तरेला सांगितलं आणि तिन्ही बाजूनी समुद्राला टेकलेला असा ऐरावत वर्ष, असं हे ऐरावत वर्ष नावाचं क्षेत्र आहे. विजयार्धेन रक्ता रक्तोदाभ्याम च विभक्तः स षट्खंडः, जसं भरत क्षेत्रामध्ये 6 खंड आहे तसे ऐरावत क्षेत्रामध्ये सुद्धा 6 खंड आहेत. पण ते कोणाच्याने विभक्त झाले आहेत? आता इथे रक्ता रक्तोदा नद्यांमुळे, तिथे कोणत्या होत्या? गंगा सिंधू होत्या, आता इथे रक्ता रक्तोदा, तर त्यामुळे आणि मध्ये गेलेला विजयार्ध पर्वत अशामुळे त्याचे 6 खंड झालेले आहेत. ये समुद्र के बीच में लीला है, समुद्र के बीच में 2 समुद्राच्या मध्ये हे ते क्षेत्र असं मध्ये आहे का? पूर्वापर्यंत समुद्राला झालेले क्षेत्र. हा, पण मध्ये लिहिलं आहे. मध्ये म्हणजे सेंटर नाही घ्यायचे, सेंटर नाही लागून आहे नाही. समुद्र. हा म्हणजे- समुद्र हा समुद्रामध्ये ते क्षेत्र असं, म्हणजे ज्याला आपण बेट असं म्हणू. नाही बेट नाही, बेट कसं येईल? बेट कशाला म्हणतो आपण? समुद्राच्या चारी बाजूला मध्ये समुद्र असते. असतो. हा, त्याला बेट म्हणतात. तर हे असं नाही 2 समुद्राच्या मध्ये असं. 2 समुद्राच्या मध्ये कुठे आहे? नाही, इथे आता एकाला एक वेढलेले आहे की नाही ते समुद्र. मध्ये सरोवर येतात ना, ते चौकोन दाखवले ते. हा, ते तर पर्वतावर झाले, ते सरोवरचं पुढे ते पर्वतावर झाले. मध्ये याचा अर्थ असा सेंटर मध्ये आहे असं नाही. असं नाही. हा, असं हे एक समुद्र आणि मध्ये येतो असं असू ते शकतं. 2 समुद्र कसे कुठे? आणि असे त्याला वेगवेगळे वेगवेगळे आहेत. समुद्र आहे की नाही म्हणून काय म्हणतात? हो तसेच आहे. तिथे मध्ये शब्द आलाय, तर मध्ये समुद्र नाही आहे. भरत ऐरावत क्षेत्रामध्ये मध्ये समुद्र नाही, तर समुद्राच्या मध्ये पूर्वापर हा असं. आपल्या इथे मोठा नकाशा होता हिंदी वाचून त्यातून काही खुलासा होते का पहा. इस जम्बूद्वीप में 6 कुल पर्वतों से विभाजित होकर जो 7 क्षेत्र है वे कौन से हैं, इसी बात को बतलाने के लिए आगे का सूत्र कहते हैं. भरतवर्ष, हेमवत वर्ष, हरिवंश, विदेह वर्ष, रम्यक वर्ष, हिरण्यवत वर्ष और ऐरावत वर्ष, ये 7 क्षेत्र है. क्षेत्रों की भरत आदि संज्ञाएं अनादिकाल से चली आ रही है और अनिमित्त है. इनमें से भरत क्षेत्र कहाँ स्थित है? हिमवान पर्वत के दक्षिण में और 3 समुद्रों के बीच में चढ़े हुए धनुष के आकार वाला भरत क्षेत्र है, जो विजयार्ध और गंगा सिंधु से विभाजित होकर 6 खंडों में बटा हुआ है. क्षुद्र हिमवान के उत्तर में और महाहिमवान के दक्षिण में तथा पूर्व पश्चिम समुद्र के बीच में, आलं का लक्षात? पूर्व पश्चिम समुद्राच्या मधात, म्हणजे मधात नाही यायचं, हिमवत क्षेत्र है. निषेध के दक्षिण में और महाहिमवान के उत्तर में तथा पूर्व और पश्चिम समुद्र के बीच में हरि क्षेत्र है. निषेध के उत्तर में और नील के दक्षिण में तथा पूर्व और पश्चिम समुद्र के बीच में समुद्र आले ना. हाँ तू म्हणत होती मध्ये समुद्र नाही, मध्ये समुद्र येतात. तसे पूर्व पश्चिम समुद्राला टेकले असं. समुद्र ते सरोवर आहे ना, ते तर द्वीपांमध्ये येतात. एक द्वीप आणि एक समुद्र. हा, तर ते तसं नाही, पण आता सध्या जम्बूद्वीपाचं वर्णन चालू आहे. जम्बूद्वीपाचं चालू आहे सध्या. त्यातले 7 क्षेत्र सांगितले, जम्बूद्वीपाचे 7 क्षेत्र सांगितले ते आहे. हाँ, निषद के उत्तर में और नील के दक्षिण में तथा पूर्व और पश्चिम समुद्र के बीच में विदेह क्षेत्र की रचना है. नील के उत्तर में और रुक्मी के दक्षिण में तथा पूर्व पश्चिम समुद्र के बीच में रम्य क्षेत्र है. रुक्मी के उत्तर में और शिखरी के दक्षिण में तथा पूर्व और पश्चिम समुद्र के बीच में हिरण्यवत क्षेत्र है. शिखरी के उत्तर में और 3 समुद्रों के बीच में
ऐरावत क्षेत्र है जो विजात और रक्तोद्धार से विभाजित होकर 6 खंडों में बटा हुआ है। षट्कुल पर्वता इति उक्तम के पुनः ते कथम वा व्यवस्थितः इति अतः आह। आता तुम्ही कुलपर्वत जे वर सांगितले ते कुठे आहे, कसे आहे त्याचं वर्णन करतात. तद विभाजनः पूर्वापरायता हिमवत् महाहिमवत् ईषद नील वर्षधर पर्वता. ह्या जम्बूद्वीपामध्ये म्हणतात तद विभाजन, त्याचे विभाजन करणारे. या रेषा समजा आपण आखल्या गोलाकाराला विभाजित करायचे तर तशा प्रकाराने हे पर्वत आहे. पूर्वापरायता पूर्व पश्चिम, हिमवन महाहिमवन निषद नील रुक्मी शिखरिणा असे हे वर्षधर पर्वत. वर्षधर म्हणजे ते पर्वतच घ्यायचे. तानि क्षेत्राणि विभजन्त इति एवं शीलः. तद्विभाजिनः, तद्विभाजन म्हणजे काय घ्यायचं तर जे क्षेत्राचं विभाजन करते ते झाले विभाजन करणारे. पूर्वापरायता इति पूर्वापरकोटीभ्यां लवणजलधी स्पर्शिनः इति अर्थः. पूर्वापर काय घेतलं तर म्हणतात पूर्वापर कोटी म्हणजे 2 कोटी. आपण म्हणतो ना कोटी म्हणजे इथे संख्या नाही, 2 कोटीला स्पर्श करणारे. जसं आपण मिथ्यात्वाचं जे करतात संशयाला अनेक कोटीला स्पर्श करणारं ज्ञान तसं. आता इथे पूर्व आणि पश्चिम 2 टोकाला टेकणारे असं. लवण जलधी त्याच्या समुद्रद्वीपाला वेढलेला कोणता समुद्र आहे, लवण समुद्र, आणि म्हणून त्याला स्पर्शिनः इति अर्थः. अशा प्रकारचं त्या शब्दाचा अर्थ घ्यायचा. हिमवत आदयः अनादिकाल प्रवृत्तः अनिमित्त संज्ञा वर्ष विभाग हेतुत्वात् वर्षधर पर्वता इति उच्यन्ते. हिमवत आदय हिमवत पासून सुरू करून बाकीचे जे सांगितले आहे ते 6 पर्वत अनादिकालापासून आहेत. अनिमित्त संज्ञा आणि अनिमित्त काय ते कोणी केलेले नाही. वर्ष विभाग हेतुत्वात् वर्ष विभाग म्हणजे जे मागे आपण क्षेत्र पाहिले त्याचे विभाजन करणारे. हेतू म्हणजे आता तिथे निमित्त आहे वगैरे नाही लावायचं, त्याचं विभाजन करणारे. सहज सगळी रचना आहे तर म्हणतात असे विभाजन करणारे जे पर्वत आहे ते वर्षधर पर्वत. तत्र व हिमवान. आता हा हिमवान पर्वत कुठे आहे, भरतस्य हैमवतस्य च सीमनी व्यवस्थितः. भरत आणि हैमवत क्षेत्राच्या मध्ये तो व्यवस्थित आहे. क्षुद्र हिमवान योजन शतश्राय. शतश्राय म्हणजे काय घेतलं हे शतश्राय शब्द काय आहे, योजन 100 लाख योजन तर ते 100 योजन होईल. 100 योजन उंचा. उंची सांगितली, उंची सांगितली त्या शब्दाला. हा जो हिमवान पर्वत आहे उच्छेद म्हणजे उंची. उत्सेद या अर्थ येतं तर बरोबर आहे. उत्सेद उश्रायाचा तिथे उत्सेद निघतो असं घ्यायचं. उत्सेद म्हणजे उंची. तर क्षुद्र हिमवान पर्वताची उंची किती तर 100 योजन. हैमवतस्य हरिवर्षस्य च विभाग करो महाहिमवान द्वियोजन शतोश्रायः. हैमवत आणि हरिवंशाचं जे विभाजन करणारा आहे तो महाहिमवान पर्वत 200 योजन उंचा आहे. विदेहस्य दक्षिणतः हरिवर्षस्य उत्तरतः निषदो नाम पर्वतः चतुर्योजन शतोश्रायः. हे अर्ध्या भागात डबल झालेले आहे उंची. तर विदेहाच्या दक्षिणेला आणि हरिवर्षाच्या उत्तरेला असणारा हा जो निषद नावाचा पर्वत आहे तो
400 योजन उंचीचा आहे. उत्तरे त्रयोपि पर्वतः स्ववर्षविभाजनं व्याख्यातः. आता ह्या उत्तरेमध्ये जे जे विभाजन करणारे 3 पर्वत आहे त्याचं वर्णन म्हणतात आम्ही केलं. उश्रायश्चः तेषां 4 2 1 च योजनशतं वेदितव्यः. आणि आता पुढच्या पर्वतांचे म्हणजे विदेहाच्या उत्तरेला असणारे पर्वत उलटे लावायचे. 4 2 आणि 1 म्हणजे 400 200 आणि 100 असे ते उतरते राहील ना. जसा अर्धा भाग इकडला चढत्या क्रमाचा होता, आता गोलाकार असा गेला तर ते चढत्या क्रमाचं झालं सारं, आणि तिकडून असा आला ना गोलाकार तर तो सगळा अर्धे अर्धे म्हणजे त्याच क्रमाने तिकडे लावायचे. म्हणून 4 2 1 च योजनशतं वेदितव्यं. 400 योजन 2 योजन आणि 1 योजन असं तिकडल्या पर्वतांची उंची लावून घ्या. सर्वेषां पर्वतानां उच्छ्रायस्य चतुर्भागो अवगाहः. सगळ्याच पर्वतांची उंची चतुर्भागो अवगाह काय घेतलं? हां, जड म्हणजे पाया. सगळ्याच पर्वतांचा जो पाया आहे जड आहे ते त्यांच्या उंचीच्या चतुर्भाग 1/4 आहे. उंचीच्या 1/4. हां, उंचीच्या 1 रुंदी धरा त्या पर्वतांची, कारण ते पर्वत असं भिंतीसारखे आहे. तर ती रुंदी जी आहे ती 1/4 उंचीच्या 1/4 धरायची. कुल पर्वत 6 है, यह पहले कह आए हैं, परंतु वे कौन है और कहाँ स्थित है यह बतलाने के लिए आगे का सूत्र कहते हैं. उन क्षेत्रों को विभाजित करने वाले और पूर्व पश्चिम लंबे ऐसे हिमवान, महाहिमवान, निषद, नील, रुक्मी और शिखरी ये 6 वर्षधर पर्वत है. इन पर्वतों का स्वभाव उन क्षेत्रों का विभाग करना है, इसलिए इन्हें उनका विभाग करने वाला कहा है. ये पूर्व से पश्चिम तक लंबे हैं. इसका यह भाव है कि इन्होंने अपने पूर्व पश्चिम सिरे से लवण समुद्र को स्पर्श किया है. वे हिमवान आदि संज्ञाएं अनादिकाल से चली आ रही है और बिना निमित्त के है. इन पर्वतों के कारण क्षेत्रों का विभाग होता है, इसलिए इन्हें वर्षधर पर्वत कहते हैं. हिमवान पर्वत कहाँ है अब इसे बतलाते हैं. भरत और हैमवत क्षेत्र की सीमा पर हिमवान पर्वत स्थित है. इसे क्षुद्र हिमवान भी कहते हैं. यह 100 योजन ऊंचा है. हैमवत और हरिवर्ष का विभाग करने वाला महाहिमवान है. यह 200 योजन ऊंचा है. विदेह के दक्षिण में और हरिवर्ष के उत्तर में निषद पर्वत है. यह 400 योजन ऊंचा है. इसी प्रकार आगे के 3 पर्वत भी अपने अपने क्षेत्रों का विभाग करने वाले जानने चाहिए. उनकी ऊंचाई क्रमशः 400, 200 और 100 योजन जाननी चाहिए. इन सब पर्वतों की जड़ अपनी ऊंचाई का 1/4 भाग है. तेषां वर्ण विशेष प्रतिपत्त्यर्थम. आता त्यांचं विशेष वर्णन सांगतात. आता त्यांचं रंग कसं आहे सांगतात. तर हेम, अर्जुन, तपनीय, वैडूर्य, रजत आणि हेममय. ताप म्हणजे चांदी, हेम म्हणजे सोनं, चांदी आणि तापलेलं वैडूर्य म्हणजे तापलेलं सोनं घ्यायचं पुन्हा, आणि मग पुन्हा वैडूर्य म्हणजे वैडूर्यमणी, रजत म्हणजे चांदी आणि हेम म्हणजे पुन्हा सोनं. अशा प्रकारचे त्यांचे वर्ण आहेत. ते हिमवादादय, हिमवत पर्वत आहे ना म्हणून आदय काढायचं. हिमवत आदय पर्वता हेमादिमय वेदितव्य यथाक्रम. जे आम्ही सांगितलं आहे की सुवर्णवत, चांदीवत, वैडूर्यमणीव्रत ते यथाक्रम लावून घ्यायचं. सांगतात पुढे. हेममय हेमवान चिनपट्टवर्ण. हा जो हेमवान पर्वत आहे
हा सुवर्णाच्या रंगाप्रमाणे आहे, अर्थात चिनी रेशम के समान आहे. चिनी रेशम काय आहे? मला तर नाही माहिती. सोन्याचा चिनी रेशम काय आहे? चमकणारा असू शकतो. माहित नाही चिनी रेशम काय आहे. चायनामध्ये बनणारं जे रेशम आहे असेल काही सोन्यासारखा त्याचा रंग आहे हे गृहीत धरा. मनेचे नाव आहे. हां काही असेल माहिती आहे का आपण? माहिती अर्जुनमय महाहिमवान शुक्लवर्ण. अर्जुन म्हणण्यासारखा पांढरा झाला तो. महाहिमवान रंग अर्जुनमय अर्थात सफेद है. चांदी असते सफेद. अर्जुन म्हणजे चांदी का? हां चांदीसारखा हा महाहिमवान पांढऱ्या वर्णाचा आहे. ते त्या रंगाचे दाखवतात नकाशामध्ये. तपनीयमय हा निषद अरुण आदित्य वर्ण. आदित्य म्हणजे सूर्यासारखा. तापलेला सोन्याचा रंग उगवत्या सूर्यासारखा असतो ना, म्हणून तसा. वैडूर्यमय नीलो मयूरग्रीवाभ. मोराचा गळा ज्याप्रमाणे नीलवर्ण असते निळा तसं. वैडूर्यमय वैडूर्य म्हणण्यासारखा हा नील पर्वत मोराच्या गळ्याच्या रंगाप्रमाणे आहे. रजतमय हा रुक्मी शुक्ला. रुक्मी पर्वत पुन्हा चांदीच्या रंगासारखा पांढरा आहे. हेममय हा शिखरी चीनपट्ट वर्ण. एक त्यात राखडी रंग दाखवला आहे, माहीत नाही तो आहे का. हेममय हा शिखरी चीनपट्ट वर्ण. पुन्हा शिखरी पर्वत हा म्हणजे सुवर्णच आहे ना, सुवर्ण तापलेल्या सुवर्णासारखा चीनपट्ट वर्ण. कोणता आहे ते? रेशमी चीन काय ते पहा. वे पर्वत क्रम से हेम आदि वर्ण वाले जानने चाहिए. हिमवान पर्वत का रंग हेममय अर्थात चीनी रेशम के समान है. महाहिमवान का रंग अर्जुनमय अर्थात सफेद है. निषद पर्वत का रंग तपाए गए सोने के समान अर्थात उगते हुए सूर्य के रंग के समान है. नील पर्वत का रंग वैडूर्यमय अर्थात मोर के गले की आभा वाला है. रुक्मी पर्वत का रंग रजतमय अर्थात सफेद है और शिखरी पर्वत का रंग हेममय अर्थात चीनी रेशम के समान है. निज निधि निज में